नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बदलापूरच्या घटनेचं राजकारण होते हे आता काही लपून राहिलेलं नाही. महिन्याचा चौथा शनिवार शोधून त्याच दिवशी बंद पुकारणं, जेणेकरून सरकारी कार्यालय बंद राहतील, कॉर्पोरेट ऑफिसेस बंद राहतील, ह्या सर्वांचा बंद यशस्वी होईल या दृष्टीनेच योग्य तो मुहूर्त शोधून राजकारण करण्याचा जो प्रयास, जी धडपड या राजकीय पक्षांनी केली, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. आता ती कशी दिली आहे, हा निर्णय कसा आलाय, या बंदच्या मागचा, आता बंदचा फज्जा उडवू नका असा इशारा देणाऱ्यांना आधीच कोर्टाने कसा एक चपराक देऊन हा बंदचा आधीच फज्जा उडवला, या सर्वाचा आपण आढावा घ्यायचा आहे. आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर उदय निरगुडकर. नुसतं राजकीय विश्लेषण नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातल्या भावनांना एक वाट करून देण्याचा प्रयत्न आपण त्यांच्या मार्फत करणार आहोत. उदयजी, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवात करण्यापूर्वी जे सकाळी घाई गडबडीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी काही स्टेटमेंट्स केली होती, त्याचा काही अंश, अगदी 40-45 सेकंदाचा अंश तुम्हाला दाखवतो, लोकांनाही कळू दे, आणि मग आपण आपली त्यावरची चर्चा सुरू करूया. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे. उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील, कडकडीत बंद असायला पाहिजे. उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे. उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका. दुकानदारांसुद्धा दुकानं बंद ठेवायला काय हरकत आहे, दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे. उद्या जे नराधमांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला. परत सांगतो, विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंद आहे. विकृती विरुद्ध संस्कृती असं एक नामकरण करून या बंदला इमोशनल, भावनात्मक बनवण्याचा जो प्रयत्न आहे, यावर एक तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे सर? तर या हायकोर्टाचा निकाल नक्की काय आहे याचं एक विश्लेषण तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आणि दुसरं म्हणजे बदलापूरचं राजकारण आणि कोलकात्यातली घटना. बघा, दोन्ही घटना गंभीर आहेत. बदलापूरच्या घटनेला कुठेही आपण समर्थन करू शकत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं हीच आपली पण मागणी आहे. पण या दोन घटनांमधला फरक तुम्ही जर सांगितलात तर अधिक बरं होईल सर. सर्वप्रथम महाविकास आघाडीने जो उद्याचा बंद पुकारलेला होता त्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्ते आणि इतर सगळ्या मंडळींनी एक याचिका दाखल केली होती, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याला आपण म्हणतो, जनहित न्याय याचिका. आणि त्याच्यावर तातडीनं सुनवाई होऊन माननीय उच्च न्यायालयानं यावर आपलं मत व्यक्त केलं, यातला निकाल दिला. आणि त्यात 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की हा जो बंद आहे तो बंद बेकायदेशीर आहे. याचा अर्थ फक्त महाविकास आघाडीला फटकारलाय का, तर तसं नाहीये. त्यांनी कोणत्याही पक्षाला बंद करायला परवानगी नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. ती अप्लाइज आता करंटली महाविकास आघाडी असल्यामुळे, महाविकास आघाडीनी बंद पुकारले असल्यामुळे त्यांना तो एक फार मोठा फटका बसलेला आहे. आणि त्या पलीकडे जाऊन हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की जे बंद करतील, बंदत सहभागी होतील, बंद करायला भाग पाडतील, अशा सर्वांना कायदेशीर कारवाई ताबडतोब करा असे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिलेले आहेत. अशा प्रकारे कडक निर्देश यापूर्वी क्वचितच सर्वोच्च उच्च न्यायालयाने बंदच्या संदर्भात दिले असतील. त्यामुळे सकाळी जरी प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली असली आणि विविध विधानं केली गेलेली असली की दुपारी 2 पर्यंतच दुकानं बंद ठेवायची आहेत, असं आम्ही पहिल्यांदा ऐकला. पण ते नसतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद झाला आणि उद्याला एखाद्याला जर केईएम मध्ये, हॉस्पिटलमध्ये एखाद्या सर्जरीसाठी जायचंय, तातडीनं जो दुर्मिळ रक्त पुरवठा आहे तो करायला जायचा आहे, अशा अनेक गोष्टी असतात. विमानं पकडायची आहेत काही लोकांना.
काही लोकांना रेल्वे पकडायचे आहेत. मग त्यांनी काय करायचं? हा फक्त 2 पर्यंतचा गोष्ट नाहीये, तर एक संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं आणि ते जनजीवन विस्कळीत करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं न्यायालयाने ठणकावलेलं आहे. याचा अर्थ मग राजकीय पक्षांनी निदर्शनं करूच नाहीत का? असं नाही. राजकीय पक्षांनी निदर्शनं जरूर करावीत. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे आणि किंबहुना सत्तारूढ पक्षावर आपला वचक ठेवण्याकरता ती गोष्ट आवश्यक आहे असं देखील मी मानतो. परंतु अशा प्रकारची निदर्शनं करताना जनजीवन विस्कळीत होणार नाही, सर्वसामान्यांच्या दैनंदिन कारभारामध्ये किमान हस्तक्षेप होईल आणि अशा प्रकारे काही वृद्ध असतात, अनेक गोष्टी असतात. कोणाचं विमान पकडायचंय, रेल्वे पकडायचे, बस पकडायचे, लांब पल्ल्याला जायचंय, कोणाच्या कधी मोठे सणवार कार्यक्रम असतात. आज याच प्रकरणात मी तुम्हाला एक सांगतो, डोंबिवलीमध्ये काही उद्योजकांनी एकत्र येऊन एक खूप मोठा मेळावा भरवला होता आणि जवळपास 150 मराठी बांधव त्या ठिकाणी एकत्र येऊन काही आघाडीच्या उद्योजकांचं मार्गदर्शन घेणार होते. पण बंदचा आव्हान, बंद आणि त्याच्यातली सगळी जी भीती होती की येता येणार नाही, दगडफेक होईल, असं या सगळ्यामुळे आयोजकांनी तो कार्यक्रम पुढे ढकलला. अर्थात त्यात आर्थिक नुकसान ही बाब आहे. पुढच्या वेळी ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन पैसे भरून केलेलं आहे ते येतील का नाही याविषयीची शंका आहे. ही एक तुम्हाला प्रातिनिधिक गोष्ट सांगितली. अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतील. तेव्हा यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा बंद पुकारताना या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे आणि आज उच्च न्यायालयाने तर अशा प्रकारचा बंद करायची परवानगी कोणालाही देता येणार नाही. त्यामुळे एक प्रकारे हायकोर्ट इज सुप्रीम यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता याच्यात काही कोणाचा पराभव, याच्यात कोणाचा विजय, बघा हायकोर्टाचा विजय आणि महाविकास आघाडीला दणका आणि फटका वगैरे, ही एक ज्याला आपण काय म्हणू, ही एक काहीशी आगलावी भाषा झाली असं मला वाटतं. मला असं वाटतं कायद्याचं ज्ञान प्रत्येक राजकीय पक्षाला असलं पाहिजे. आपण भावनेच्या भरात काय करावं, काय करू नये, जनमत पेटवण्याकरता काय करावं आणि काय करू नये याचा याची एक आठवण, कठोर आठवण आज उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला करून दिलेली आहे. तुमचा दुसरा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे कलकत्त्याला झालेलं प्रकरण आणि बदलापूरला झालेलं प्रकरण. अर्थात कोणत्याही वयोगटातल्या मुलीवर, महिलेवर, वृद्धेवर एक एक विनयभंग काय किंवा बलात्कार काय किंवा असं कुठलीही गोष्ट होणं ही म्हणजे ही अक्षम्यच गोष्ट आहे आणि त्यावर कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. सवाल तोच तर आहे, कलकत्त्यामध्ये काय केलं गेलं? कलकत्त्यामध्ये ही घटना घडल्यानंतर स्वप्नीलजी प्राचार्यांना अभय देण्यात आलं. उलट त्यांची बदली करून त्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन देण्यात आलं आणि त्याच्यापेक्षा मोठ्या इस्पितळामध्ये मोठ्या पदावर त्यांना पाठवण्यात आलं. म्हणजे तुम्ही संदेश काय दिलात की यू डिड युअर जॉब परफेक्टली, यू आर अवर लॉयलिस्ट अँड वी रिवॉर्ड यू. त्यामुळे अशा प्रकारे आमची सगळी जी कामं आहेत डाव्या हाताची, ती कामं जे करणारे लोक आहेत त्यांना आम्ही असंच या अधिष्ठात्यासारखं रिवॉर्ड करायला तयार आहोत, असा एक संदेश तुम्ही त्याच्यातनं दिला. दुसरी गोष्ट म्हणजे तातडीनं पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, परंतु ती न केल्यामुळे संस्थेला सदरव घटना, जी घृणास्पद घटना घडली, तिथले पुरावे नष्ट करण्याची एक फार मोठी संधी उपलब्ध झाली. अर्थात ती हेतुपुरस्सर झाली, यात काही शंकाच नाही. आणि तिसरं म्हणजे याविरुद्ध निदर्शनं करणारे जे सामान्य नागरिक होते, त्या सामान्य नागरिकांना ते निदर्शनं करतायत म्हणून पोलिसांनी नोटिसा पाठवल्या. नाव हा एकतर मूलभूत अधिकारांचा पायमल्ली आहे असं तर इतकं तर स्पष्टच आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन ही एक दडपशाही आहे की तुम्ही अशा इतक्या घृणास्पद प्रकारात सरकारची भूमिका संशयास्पद असताना आम्ही काही बोलायचं नाही, तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही, असं त्याच्यामध्ये एक वास येतो तो. आणि चौथं, सर्वात करमणूकच झाली म्हणजे त्या दिवशी बंगालमध्ये कुठली टीव्ही सिरियल आणि भद्र लोकांनी चित्रपट किंवा नाटक पाहिलं की नाही मला माहिती नाही. याचं कारण मुख्यमंत्री ज्या स्वतः गृहमंत्री आहेत त्या या प्रकरणात कारवाई केली जावी आणि जे वैद्यकीय शिक्षण पण त्यांच्याकडेच आहे,
त्या रस्त्यावर उतरल्या आणि त्या म्हणल्या याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी याकरता गृहमंत्री असलेल्या आणि गृह खात्यानं कारवाई करावी याकरता वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या आणि आपल्या पक्षाच्या प्रमुख असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या यांनी या तिघांनी कारवाई करावी म्हणून रस्त्यावर जाऊन निदर्शनं केली. दिस वॉज द जोक ऑफ द डे. आता बदलापूरमध्ये काय आता हा बोला स्वप्नील. नाही सर, याच विषयावर जेव्हा आपण हे घडत होतं तेव्हा आपल्याकडचे नेते मूग गिळून गप्प होते. अगदी बरोबर आहे, मूग गिळून गप्प होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी त्यावर तितकीच तिखट प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. एका इंटरव्ह्यूत तर मी पाहिलं, एका महिला सांसदेनी तर असं सांगितलं की ममता बॅनर्जी खूप संवेदनशील आहेत आणि त्यांनी केस तातडीनं सीबीआय कडे हँडओव्हर केली. त्यांनी नाही हँडओव्हर केली, हायकोर्टाने सिओ मोटो याची दखल घेतली आणि सिओ मोटो दखल घेऊन त्यांनी सीबीआयला ही केस दिलेली आहे. उलट आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा सीबीआयचा हस्तक्षेप नसावा अशा प्रकारची गोष्ट या सरकारने यापूर्वी पारित केलेली आहे पश्चिम बंगालमध्ये, याची आपण नोंद घेतली पाहिजे. कमिंग बॅक टू बदलापूर केस, द डिफरन्स बिटवीन कोलकाता अँड बदलापूर, आय एम अगेन सेइंग की दोन्ही घटना घृणास्पदच आहेत, दोन्ही घटना निंदनीयच आहेत, परंतु त्या दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक आहे तो आपण लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे कोलकात्याच्या घटनेमध्ये देयर इज अ क्लिअर केस ऑफ मर्डर, म्हणजे अत्याचार करून खून ही गोष्ट आहे. याचा अर्थ बदलापूरमध्ये असं काही घडलं नाही म्हणून ते कमी हीन दर्जाचं असं नाही, परंतु त्याला वेगवेगळी कायद्याची कलमं आहेत म्हणून फक्त मी सांगतोय इतकंच. परंतु त्या गुन्ह्यामध्ये एक काहीसा तांत्रिक फरक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ताबडतोब प्राचार्य आणि शिक्षकांना अटक झालेली आहे. ही एका क्षणात घडलेली गोष्ट, आणि इकडे त्या अधिष्ठात्याला तुम्ही पदोन्नती देता आणि एका मोठ्या हॉस्पिटलचा त्याला प्रमुख करून टाकता, विच इज डिझास्टर. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पोलीस ठाण्यामध्ये थोडं करेक्ट करू का सर? हा बोला. हा, म्हणजे मला असं जे जाणवलं त्या आपल्याकडेही हा बदलापूरमध्येही जवळपास 12 तास तक्रार दाखलही करून घेतली गेली नव्हती. ही सुद्धा अत्यंत म्हणजे चुकीची बाब आहे आणि ती दखल घेण्यासारखी. त्याच्यावरच येतोय मी. ही गोष्ट घडल्यानंतर पोलिसांना अभय नाही दिलेला आहे. तात्काळ त्या पोलीस ठाण्यामधल्या ठाणेदाराचं निलंबन केलं गेलेलं आहे. कोणी त्याच्यावर पांघरून नाही घेतला. हाच तर मी मुद्दा सांगतोय, कळलं का? हाच तर दोहोंमधला कलकत्ता आणि बदलापूर मधला फरक आहे. तिसरी गोष्ट, त्याच दिवशी ज्या दिवशी गुन्हा घडला, ज्या दिवशी रेल्वे रोको झालं, त्याच दिवशी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवली जाईल या संदर्भातली जी तांत्रिक कारवाई आहे, प्रशासनिक कारवाई आहे, ती पूर्ण करून ते आदेश निर्गमित केले. सो देयर वॉज अन इंटेंट, एक सरकारचा हेतू आहे की यात न्याय मिळाला पाहिजे आणि जरब बसली पाहिजे. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या अत्याचाराची, कथित अत्याचाराची निष्पक्षपाती चौकशी करण्याकरता एका उच्च पदस्थ महिला सक्षम पोलीस अधिकाऱ्याची, माझ्या माहितीप्रमाणे नाव आरती सिंगे आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आली. हो, इथे अगदी बरोबर. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री रस्त्यावर नाही आले आणि आपल्या सरकारच्या विरोधात त्यांनी मोर्चे नाही काढले नौटंकी करत. लक्षात घ्या, एक क्रेडिट याचं एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे. जसं हे घडलं याबद्दलचा दोष आपण वचक नाही, हा जो एक त्यांच्यावर या सरकारवर आरोप आहे तो जेव्हा आपण सांगत असतो त्याच वेळेला तातडीनं प्राचार्य आणि शिक्षकांना अटक झाली, पोलीस ठाणेदाराचं निलंबन झालं आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवायचे सगळे प्रशासनिक बाबी पूर्ण करून आदेश दिले आणि एका सक्षम IPS उच्चपदस्थ महिला पोलीस अधिकाऱ्याकडून या सगळ्याची चौकशी केली. हा फरक आहे ममता बॅनर्जी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये. तिथे तुम्ही कोणाला तरी वाचवत होतात आणि इथे कोणालाही वाचवायचा सवाल नाही. जे काही आहे ते कायद्यासमोर सर्व समान आहे आणि आम्ही तात्काळ कारवाई करू आणि त्याकरता जे सरकारला शक्य आहे, मग फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, उच्चपदस्थ महिला अधिकारी असेल, हे सगळं तातडीनं त्या दिवशी देण्यात आलं. हा दोहोंमधला फरक आहे, तो आज मला इथे नोंदवावा असं वाटतं. सर, मी थोडा विरोधकांच्या बाजूने एक प्रश्न विचारू इच्छितोय. बोला. विरोधकांनी आता करायचं काय?
जर तुम्ही म्हणताय बंद करता येत नाही, आता हीच घटना कलकत्त्यात झाली, अशाच प्रकारची घटना कोलकाता बंदचं जर आवाहन केलं तर ते योग्य की अयोग्य असा प्रश्न उभा राहील. मग आंदोलनं करायची कशी, किंवा या सरकारवर किंवा प्रशासनावर दबाव आणायचा कसा? यात आंदोलनं करायची याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घ्यायची आणि या देशात अराजक मानवायचं, लोकांना व्हायोलंट म्हणजे हिंसक होण्याकरता प्रवृत्त करायचं, आगी लावण्याकरता प्रवृत्त करायचं आणि एखाद्या सुंदर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं मणिपूर करायचा, हे चालणार नाही. परंतु सरकारला त्यांनी धारेवर धरलंच पाहिजे, सरकारला जाब विचारलाच पाहिजे, सरकारला त्याची उत्तरं द्यायला भाग पाडलीच पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु त्याकरता जनजीवन विस्कळीत करणे, त्याकरता बंद अशा प्रकारचा पुकारणे आणि हिंसेचं समर्थन करणे, महाराष्ट्राचं मणिपूर आणि आगी लावल्या जातील आणि लोक व्हायोलंट होतील, दॅट्स देअर लास्ट रिसॉर्ट, अशा प्रकारची वक्तव्य संवैधानिक गोष्टीची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनी करू नये, असाच या प्रकरणाचा अन्वय अर्थ आहे. लोकभावना चेतवणं फार सोपं असतं. एकदा ते हत्यार तुम्ही वापरलं की लक्षात ठेवा, कधी कधी तुमचे विरोधक देखील तसं हत्यार वापरू शकतात. म्हणून लोकशाहीमध्ये दोघांनीही या संदर्भातल्या कायद्याच्या मर्यादा पूर्णपणे पाळल्या पाहिजेत. किमान एका गोष्टीचा मला आनंद आहे की बदलापूरच्या केसमध्ये सरकारनं संवेदनशीलता दाखवली. त्यांनी ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्ट आणि उच्चपदस्थ अधिकारी निलंबन दोघांचंही, प्राचार्य, शिक्षक आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचं केलेलं आहे. ही बदली पण केली आज मला असं वाटतं. त्यांची आजच्या ज्या याद्या आल्या आहेत त्याच्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन झालेलं होतं, त्या महिला अधिकाऱ्याचं त्यांनी बदली देखील केली आहे. याच्यामुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स येऊ शकतो की बाबा सरकार ऍटलीस्ट क्लीन इन देअर इंटेंट. सर, थोडासा शेवटचा प्रश्न, राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर या बंदमुळे खूप मोठा फायदा विरोधकांना दिसत होता, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला. पण हा बंद न होणं किंवा या आंदोलन जर जनतेच्या रागाला वाचा किंवा एक वाट करून देता जर आली नाही तर येत्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसणारच असेल. एक लक्षात ठेवा, कोणत्याही संवेदनशील नागरिकाला ज्या घटना घडल्या, मग त्या नागपूरमध्ये घडल्या, कोल्हापुरात एक घटना घडली, अंबरनाथमध्ये एक घटना घडली, अकोल्यातल्या घटनेचं मी ऐकतोय, आणि आता ही जी बदलापूरमधली घटना आहे, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही की या घटना निंदनीय आहेत आणि सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलली पाहिजेत. प्रसंगी पोलिसांनी ज्या ठिकाणी कुचराई केलेली आहे असं समोर येतंय, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे आक्रोश आहे, यात काही शंका नाही. तो आक्रोश व्यवस्थितरित्या स्वतः काय म्हणू आपण त्याला, स्वतःकडे खेचून घेण्यात विरोधी पक्षांना यश आलं असलं तरी त्या विरोधातलं जनतेचं मत होईल का? तर जर सरकारने काहीच केलं नसतं तर तसं झालं असतं. परंतु आज दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारने या संदर्भात, बदलापूर संदर्भात तातडीनं पावलं उचललं. कोणी आमचा नाही, कायद्यासमोर सर्व समान म्हणून आरती सिंग यांची नेमणूक करण्यात आली. फास्ट ट्रॅक मध्ये केस चालण्याकरता जे काही प्रशासनिक सगळे आदेश निघायला लागतात ते आदेश पारित करण्यात आले. पोलीस ठाणेदार आणि प्राचार्य, शिक्षक यांचं निलंबन, हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आणि जे काही असामाजिक तत्व यात घुसलेले असं वाटत होतं त्यांचा शोध आता कसून सुरू आहे. हे जर सरकारने केलं नसतं तर कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असता. परंतु ते या सरकारने केलेलं असल्यामुळे आता याचा निवडणुकीत काही फटका बसेल असं मला वाटत नाही. परंतु अशा घटना होऊ नयेत म्हणून सरकारचा, गृह खात्याचा, पोलिसांचा वचक आणखीन जास्त असला पाहिजे, यात काही शंकाच नाही. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही अत्यंत योग्य शब्दात ही सर्व मांडणी केलीत. लोकांना मनात किंतु परंतु राहू नयेत या दृष्टीने तुम्ही हे सर्व माहिती दिली. कदाचित तुमच्यावर असे आरोप होणार आहेत की तुम्ही सरकारची बाजू घेतली, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोललात, पण तुम्ही अत्यंत तटस्थपणे आणि
हायकोर्टाचा जो आदेश आहे त्याचा योग्य असं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला वाटतं लोकांचं तर समाधान होईलच आणि आपणही सर्वांनी यातून एक जाणीव बोध हवा की बाबा कोणत्या गोष्टीचं राजकारण करायला हवं. नाहीतर उद्धव ठाकरे म्हणतायत यमक जुळवणं नुसतं हे नसतं की संस्कृती विरुद्ध विकृती वगैरे असं सांगून नसतं. आता जर विकृती म्हटलं तर मग कोर्टाला आपण विकृत म्हणणार आहोत का? कारण बंदचा फज्जा त्यांनी होण्यापूर्वीच उडवलेला आहे असं म्हणावं लागेल. असो सर, खूप खूप धन्यवाद. हा विषय आपण अत्यंत संवेदनशील मी पुन्हा एकदा सांगतो, कोणाचाही फज्जा इथे कोणीही वन अपमनशिपचा हा लढा नाहीये. तर कायदा, बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही सर्वोपरी आहे हे हायकोर्टाने बजावलेलं आहे. इट्स नॉट अ डिफीट ऑफ एनीवन. अगदी अगदी मला सर यातून आपले राजकारणी बोध घेतील आणि कोणत्या गोष्टीवर किती राजकारण करावं आणि कुठल्या पातळीवर जावं याचं तरी एक भान बाळगतील अशी आशा करूया. आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद सर.